विद्यार्थी मित्रांनो, YBD अकॅडमीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एस-टी कॅटेगरीच्या मुलांनी फॉर्म कोठे भरावा, जिल्हा निवड किती महत्त्वाची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सर्व एस-टी कॅटेगरीसाठी सर्व जिल्ह्यांच्या ज्या जागा आहेत, संपूर्ण विश्लेषणासहित एकत्रित तक्त्यामध्ये जो स्मार्ट तक्ता तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जागा एकाच तक्त्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि संपूर्ण विश्लेषण करून जिल्हा निवड कशी करावी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओमध्ये बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त एस-टी कॅटेगरीच्या महिला पुरुषांनी कोठे फॉर्म भरावा, कोणत्या बाबी विचारात घ्याव्या डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर उद्याचा जो सकाळचा व्हिडिओ येईल तो येईल एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जो संध्याकाळी दुपारी येईल तो असेल ओबीसी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांसाठी. डिटेल्समध्ये माहिती सांगेल की तुम्ही फॉर्म फॉर्म भरताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे. आता या ठिकाणी त्याच्या अगोदर महत्त्वाचा एक पॉइंट मी तुम्हाला इथे सांगून देतो. ठीक आहे. इथं जर बघितलं पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोन्ही पुस्तके एकदम बेस्ट आहे. नवीन आणि जुने सर्व प्रश्न याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. या दोनही पुस्तकांमध्ये 30,000 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत. दोन्ही पुस्तके तुम्ही नक्की खरेदी करा. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकतात. ऑनलाईन घ्यायची असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता हा तक्ता कशाप्रकारे बनवला आहे मी, तो तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. सर्वात पहिल्यांदा एक पहिली बाब लिहितो. या ठिकाणी तुम्हाला 3 बाबी लक्षात घ्यायच्या आहे. पहिला जो मुद्दा आहे, तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती गुण मिळतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, लेखी परीक्षेमध्ये किती गुण मिळतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजा पुण्याला फॉर्म भरायचा आहे, तर मागील वर्षी पुण्याच्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका तुम्ही बघायची आहे आणि मागील वर्षी पुण्याचे एस-पी अधीक्षक कोण होते, ते कशाप्रकारे प्रश्नपत्रिका काढतात, कोणत्या विषयावरती जास्त भर देतात आणि प्रश्नपत्रिका सोपी काढतात की अवघड काढतात आणि सध्या आता समजा पिंपरी चिंचवडला भरायचं आहे, तर त्याचे एस-पी आता एस-पीच्या बदली होत असतात, हे लक्षात घ्या. पिंपरी चिंचवडचे एस-पी सध्या जे आहेत ते अगोदर कोठे होते, मागील वर्षी सोलापूरला होते. तर सोलापूरची या ठिकाणी तुम्ही प्रश्नपत्रिका बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन देईल कोणत्या जिल्ह्याचे एस-पी कशी प्रकारचे प्रश्नपत्रिका काढतात. आता हा मुद्दा एवढा मी क्लिअर केले. 3 मध्ये मुद्दे सांगितले. लेखी परीक्षेचे गुण, मैदानी चाचणीचे गुण आणि एस-पी प्रश्नपत्रिका कशी काढतात, हे 3 मुद्दे तुम्ही 3 स्टार मार्फत येथे समजून घेतले. ठीक आहे. आता हा तक्ता कसा तयार केलेला आहे याचं स्क्रीनशॉट. सर्व जिल्ह्यांचा हा तक्ता आहे. सर्व जिल्ह्यांचा आहे. सर्व जिल्हे खाली आहे आणि बाकी उरलेले. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. नंतर माहिती सांगतो. जो हा तक्ता आहे ना, हा सर्वसाधारण पुरुषांचा तक्ता आहे आणि हा जो तक्ता आहे फक्त एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांसाठी आहे. हा आहे समजा हा तक्ता ही लाईन आहे ही सर्वसाधारणची. त्याच्यानंतर ही आहे महिलांची लाईन. त्याच्यानंतर ही अंशकालीनची लाईन, ओपनच्या पुरुषांची लाईन आणि ही ओपनच्या महिलांची लाईन आहे. मुद्दा लक्षात घ्या. फॉर्म भरताना तुम्ही काय करायचं आहे, सर्वसाधारण पुरुषांसाठी सर्वात अगोदर सांगतो. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात सर्वसाधारणमधून, त्यांनी काय करायचं आहे, अंशकालीनच्या देखील जागा इथे बघून घ्यायच्या आहे. का बघायच्या आहे, तर त्या जागा पुरुषांना भेटत असतात. अंशकालीन जवळ-जवळ हजरच नसतात. त्याच्यामुळे हे जागा सर्वसाधारण पुरुषांना इथे भेटत असतात. हा मुद्दा एक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ फक्त एस-टी कॅटेगरीसाठी आहे, लक्षात घ्यायचा आहे. नंतर एस-सीचा, नंतर ओबीसीचा व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर आता दोन्हीसाठी एक कंबाईन पॉइंट सांगतो. महिला आणि पुरुषांनी काय करायचंय, फॉर्म भरतेवेळी आता हा ओपनच्या पुरुषांची लाईन आहे आणि ही ओपनच्या महिलांची लाईन आहे. ओपनच्या देखील जागा बघायच्या आहे. कारण सर्वांना याच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल, नवीन विद्यार्थ्यांना काय होतं, समजा इथं 7 जागा आहेत सर्वसाधारणला पुरुषांना आणि महिलांना देखील 7 आहे आणि ओपनला देखील येथे 10 जागा आहेत. तर इथं पॉइंट कसा होतो तुम्हाला लक्षात घ्या. समजा ओपनचं मेरिट लागलं आहे 132चं. परंतु याच्यामध्ये एस-टीच्या विद्यार्थ्यांना देखील 4-5 विद्यार्थ्यांना 132 पेक्षा जास्त गुण आहेत. 132 किंवा 132 पेक्षा जास्त. ते विद्यार्थी काय होतात, तर ते ओपनमधून भरती होतात. म्हणजे एस-टी कॅटेगरीच्या जागा इथे वाढल्यामध्ये जमा होते. वाढत जागा नाही, जागा तेवढ्याच राहतात. फक्त जो विद्यार्थी एस-टीचा ओपनपेक्षा ओपनचं मेरिट क्रॉस करेल, त्याच्या जागा वाढतात. त्याच्यामुळे ओपनच्या देखील जागा तुम्ही बघून घ्यायच्या आहे. येथे जागा म्हणजे एस-टीच्या अजून दुसऱ्या विद्यार्थ्यांना वेटिंगवाले किंवा जास्तीच्या खालोखाल मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेतले
जाते. हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता हा मुद्दा संपूर्ण समजून घेतला. जो हा पहिली लाईन आहे, सर्वसाधारण पुरुषांची आहे. ही महिलांची लाईन आहे. त्याच्यानंतर ही अंशकालीनची लाईन आहे. त्याच्यानंतर ही लाईन आहे कशाची तर ओपनच्या पुरुषांची आणि ओपनच्या ही महिलांची लाईन आहे. हा तक्त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर खालचे जिल्हे दाखवतो. सर्व स्क्रीनशॉट तुम्हाला काढता येतील. रायगडपर्यंत बघू शकता. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खालचे जिल्हे दाखवतो. बघू शकता. याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट सध्या काढून घ्या. तुम्हाला समजेल अशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता बुलढाणा आणि बघू शकता बुलढाण्यापासून खाली याचा एक स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला सर्व माहिती समजेल. सर्वसाधारण पुन्हा एकदा सांगतो, हा सर्वसाधारणचा तक्ता आहे. हा महिलांचा तक्ता आहे. हा अंशकालीनचा आहे. हा ओपनच्या पुरुषांचा आहे आणि हा आहे ओपनच्या महिलांचा तक्ता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक शेवटचा जो राहिलेला आहे त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. हे झाले फक्त एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता या ठिकाणी एस-सीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये एस-सी बद्दल डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे.